नमस्कार. आजची मॅच आपण हरलो आहे. 241 धावांचं आव्हान, नॉट आऊट 97 धावा. रोहित शर्मानं ज्या पद्धतीने तो बॉल मारला, तो रिव्हर्स स्वीप खेळायला गेला आणि ते विकेट गेले. खरं तर मला असं वाटत नव्हतं की 241 धावा करायला भारतीय संघाला इतके कष्ट पडतील. आणि त्याच्यानंतर रोहित शर्मा त्याची विकेट गेल्यानंतर मग शुभमन गिल आऊट झाला. शुभमन गिल नंतर श्रेयस अय्यर आऊट झाला. श्रेयस अय्यर नंतर शिवम दुबे. हे सगळे एक लाईन लागली. ज्या पद्धतीने श्रीलंकेच्या वंडरसनने ज्या पद्धतीची बॉलिंग केली त्याला क्रेडिट द्यायला पाहिजे. टर्निंग ट्रॅक होता त्या पिचवर. त्या परिस्थितीत धावा करणं कठीण होतं, हे नक्की आहे. पण त्याच पिचवर शुभमन गिल आणि रोहित शर्मानं 14 ओव्हरमध्ये 97 धावा केलेल्या होत्या आणि एकही विकेट आपण गमावली नाही. आणि 241 धावांचं टार्गेट पार करत असताना असं वाटत होतं की ही मॅच आपण 35-40 ओव्हरमध्ये संपवू. तेथे आपल्याला 147 वर 6 विकेट, अवघड आहे. ज्या पद्धतीने आपल्या बॅट्समनने मधल्या फळीतल्या बॅटिंग केली ते खूप बघून कसं वाटलं. श्रेयस अय्यर हा मला वाटतं याला भरपूर संधी मिळाली आहे. अनेक मॅचेसमध्ये त्याला आपण खेळवलं गेलं आणि ठीक आहे, आता आपण जिंकत असलो की मग खेळाडूंच्या बाबत आपली चर्चा होत नाही. पण जेव्हा आपण मॅच हरलो की मग तिथे खेळाडूंच्या संदर्भात ॲनालिसिस सुरू होतं. पण मला एक निश्चित वाटतं, श्रेयस अय्यरला अधिक संधी दिली जात आहे. सूर्यकुमार यादव हा 20चा तर बॅट्समन आहेच आहे, पण तो वन डेसाठी सुद्धा खूप स्पेशलिस्ट आहे आणि त्याला का खेळवलं जात नाही प्रश्न आहे, अनुत्तरित आहे. ही मॅच आपण जिंकलो असतो तर मालिकेत आपण आघाडी घेतली असती. आता बुधवारी आपल्याला होणाऱ्या मॅचमध्ये पुन्हा त्यांची जी आघाडी आहे ती मालिका बरोबरीत करण्यासाठी आपल्याला आता खेळावं लागेल. आणि मला वाटतं की या अनेक अशा ज्या काही 2 टीममधल्या जेवढ्या काही मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये आपण जिंकलेलो आहे. आणि मला वाटतं ही पहिलीच अशी मालिका असावी की जिथे आपण पिछाडीवर आहोत आणि आता आपल्याला लेवल करायची आहे सिरीज. बॉलिंगमध्ये आपण निश्चित चांगली बॉलिंग करतोय. आपल्याकडे अक्षर पटेल आहे, वॉशिंग्टन सुंदर आहे. परंतु ज्या पद्धतीने श्रीलंकेच्या 6 विकेट्स गेल्यानंतर त्यांनी मध्ये जी बॅटिंग केली वेल्लोगे आणि आणखी एक जो बॅट्समन होता त्यांनी ज्या पद्धतीची बॅटिंग केली त्यामुळे श्रीलंकेला जे अपेक्षित स्कोअर होता 220-230 तो त्यांनी पार केला. आणि मी सकाळीच सांगितलं होतं की श्रीलंकेमध्ये त्यातल्या त्यात कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर त्या पिचवर त्या ठिकाणी 220 ते 230 ही धावसंख्या करणं सुद्धा कठीण होतं. इथे तर श्रीलंकेने 240 रन्स केले. मॅचच्या मध्यावर आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण बॅटिंग केली, आपल्या विकेट्स गेल्या आणि प्रेशर आपल्यावर आलं. बघू बुधवारी काय होतं ते. तोपर्यंत